नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आज मी ज्या पिटुकल्याला भेटायला आले आहे त्याच्या घरात आल्यापासून सारखं गुणगुणावंसं वाटतंय, कारण इथल्या हवेतच संगीत आहे. आज मी जिथे आले आहे ते घर आहे एका अशा आवाजाचं ज्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मनाची तार छेडली आहे आणि काळजाला भिडला आहे. हा बहारदार आवाज आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गायकाचा, अभिजित कोसंबी ह्याचा. अभिजित हा फक्त सिंगर नसून एक रॉकस्टार फादर सुद्धा आहे आणि त्याच्या रॉकस्टार मुलाला आज आपण भेटणार आहोत. त्याचं नाव आहे अनिमेश. चला तर मग गप्पा मारूया अनिमेशशी आणि अभिजित आणि प्रियांका कोसंबी यांच्याशी. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हाय अनिमेश. हॅलो. अनिमेशची ओळख करून घ्यायची काही गरज नाहीये, कारण आमची दोस्ती जुनी आहे. स्पर्श वात्सल्याचा बद्दल जेव्हा मी पहिल्यांदा लोकांना सांगायला आले होते संगीत सम्राट पर्व दुसरे या कार्यक्रमात, तेव्हा अनिमेशनी निरोप पोहोचवण्यात माझी मदत केली होती. अगदी बरोबर. आमची जुनी यारी आहे. वी नो इच अदर. आपण जाणून घेऊया हे सगळे अनिमेशचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. अनिमेशची आई प्रियंका कोसंबी. मी त्याचा पप्पा, ए पप्पा त्याच्या भाषेत. अभिजित कोसंबी. अर्थात. मी राजवर्धन बाळासो कोसंबी. मी अनिमेशचा आजोबा. मी अनिमेशची आजी शैलजा राजवर्धन कोसंबी. मी अनिमेशची आजी सौ सुनंदा विजयकांत आहेर. मी अनिमेशचे आजोबा विजयकांत रघुनाथ आहेर. चला, सगळ्यांची ओळख झाली आहे. आता गप्पा मारूया अनिमेशच्या आई बाबांशी. तर मला असं कळलंय की तुम्ही जिथे कार्यक्रमांना जाता बाहेर गावी सुद्धा तिथे अनिमेशला घेऊन जाता. हो. 9 महिने पोटात असताना रोज गाणं ऐकलंय असं काहीतरी मी ऐकलंय. साधारण असं असतं की एक असतं प्रेग्नेन्सीच्या ड्युरेशन मध्ये काही बायकांचे हट्ट असतात. ऑब्व्हियसली एक माझा हट्ट होता. ज्यावेळेला मला कळलं की आय वॉज प्रेग्नेंट त्याला मी हट्टाने सांगितलं होतं बाकी काही नसलं तरी चालेल, पण मला 1 तासभर 2 तासभर अट आहे माझी. तू मध्यरात्री ऐकव, तू सकाळी ऐकव, तू दिवसा ऐकव, तुझ्या वेळेप्रमाणे, पण मला गाणं ऐकवायचं. तुम्हाला सगळ्यात जास्त जे ऐकायला आवडायचं ती फरमाईश करूया आपण. गीत आसावले तुझ्यासाठी, हा गीत आसावले तुझ्यासाठी. सूर खोळंबले खोळंबले सूर खोळंबले तुझ्यासाठी. सूर खोळंबले तुझ्यासाठी. गीत आसावले तुझ्यासाठी. क्या बात है. थँक्यू. रॉक स्टाईल कसं गाणं आहे. हा बघून वेळा ते गाणं ऐकलेलं आहे, पाहिलेलं वा. आहे इथे घरी. पण खरंच कसा होता प्रेग्नन्सीचा काळ? कसले डोहाळे होते? आणि बेसिकली मला खाण्याचे डोहाळे नव्हते, मला फिरण्याचे डोहाळे होते. फिरण्याचे? ओके. दॅट टाइम मी सगळ्या प्रकारच्या व्हेकल म्हणा किंवा फ्लाईट असू देत किंवा बोटिंग असू दे किंवा शिपमध्ये असू दे, ते सगळं मी केलं. बर. अगदी शेवटच्या दिवशी सुद्धा आम्ही 2 वाजेपर्यंत बाहेरच होतो. नाशिकमध्ये फिरत होतो. डिलिव्हरीच्या आधीच्या दिवशी. हो. 9 ऑगस्टला अनिमेशची जन्म झाला आणि 8 ऑगस्टला रात्री मी काहीतरी 2 वाजता घरी आले, आम्ही दोघं फिरून. आणि मला अजूनही आठवतं तो क्षण की त्यावेळेला माझी आई मला ओरडली होती की तुला कळतंय का, तू फिरायला जातीये आणि तुला समजत नाही का. म्हटलं हा म्हणतोय की आई काळजी करू नका, अगदी काही झालंच. मी 180च्या स्पीडनी गाडी चालली आणि तिला पोहोचते आणि मी त्यावर फक्त एवढं म्हणतो की माझा माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे, यू डोंट वरी अबाउट दॅट. प्रिसाइसली त्याचीच भीती वाटत असेल की तुम्ही 180च्या स्पीडने गाडी चालवणीला हॉस्पिटलला द्या. असं तिला काय फील होत नव्हतं की आता दिवस भरलेले आहेत, म्हणजे आता 9 महिने 6 दिवस 6वा दिवस होता. डिलिव्हरीला धावपळ झाली का, गडबड झाली का, काय प्रसंग होता? नाही, डिलिव्हरीला मी मगाशी म्हटले तसं मी निवांत होते. ज्यावेळेला मला ऍडमिट केलं त्यावेळेला ही जड की काहीही झालं तरी मी बायकोसोबत असणार आहे
डॉक्टर तर असतीलच पण मी असणार आहे. मी आपण इथनं एक्स्ट्रा कुठेही बेड लावतो घालणार ना नाहीये. हॉटेलमध्ये गेल्यानंतर room हा, घेतलं, correct, तसं मी correct. एक्स्ट्रा बेड लावतो. त्यानंतर माझी दीदी आहे, शी इज ऑल्सो डॉक्टर. सो ती पण पूर्ण वेळ माझ्यासोबत होती. त्यामुळे टेन्शन किंवा मी खूप असं काहीतरी की आता माझं काय होणार आहे किंवा काय होऊ शकतं असं काही नव्हतं. बरोबर. पहिले काही तास मी अगदी रिलॅक्स होते. सो मग काही तासांनंतर मग असं कळलं की नॉर्मल डिलिव्हरी इज नॉट पॉसिबल. सो वी हॅव टू गोईंग थ्रू द प्रोसेस ऑफ सिझेरियन. मग सिझेरियनच्या प्रोसेससाठी ज्या वेळेला सांगितलं गेलं मग त्यावेळेला मी प्रचंड घाबरले होते. मला असं वाटतं की काहीतरी बीपी वगैरे पण हाय झाला होता. पण ती होती पूर्ण वेळ आणि हा पण होता. सो झालं. मग ज्या वेळेला सगळं प्रोसेस झाल्यावर आफ्टर प्रेग्नन्सी मला बाहेर आणलं. सगळे मस्त बाळाला घेऊन फिरतायत आणि अर्धा तास झाला, 1 तास झाला मी शुद्धीत आल्यावर, अरे हो मला बाळ झालंय, कोणतरी मला दाखवणार आहे. मुलगा झाली आहे का मुलगी झाली आहे ते तरी दाखवा, सांगा तरी. मग त्यानंतर हा त्याला घेऊन आला. तू बरी आहेस ना? अरे म्हटलं हो पण मला दाखव बाळ झालंय ते. मी बरी आहे ते मान्य आहे पण मला आधी बाळ तर दाखव. असा काहीतरी तो सीन होता. अनिमेशनी मोठं झाल्यानंतर काय करावं असं तुम्हाला वाटतं? नाही असं काय त्याच्यासाठी पण असं काय प्लॅन नाही, कारण संगीत क्षेत्रात असावं असं वाटतं. मला तो गाण्यात तर आवडेलच पण तुलनेने काहीतरी ऍडव्हेंचरस असं जर त्यांनी काही केलं लाईक त्या फील्डमध्ये जर गेलं तर मला ते या ज्या ऍडव्हेंचरच्या जीन्स आहेत ना या आईकडनं आल्या. त्याचा एक मस्त किस्सा आहे, तो सांगा पाहू आम्हाला. सांगायला मला नक्की आवडेल. म्हणजे जेव्हा नुकतंच मी 2nd मंथ प्रेग्नेंट होते त्यावेळेला मला माहित पण नव्हतं. वी वेअर इन गोवा इव्हेंटसाठी असं सहज म्हणून गेलो होतो. सो मला बेसिकली ऍडव्हेंचरस गोष्टी खूप आवडतात पहिलेपासून. आणि आम्ही लहान असताना एकदा पिकनिक गेलेली. त्यावेळेला मी आईच्या खूप पाठी लागलेली हट्टाने की मला पॅराग्लायडिंग आणि पॅरासेलिंग ते करायचंय, वॉटर स्पोर्ट्स सगळे करायचे. शी सेड की नाही जमणार, तू करू नाही शकत. मी तुला एकदा सांगितलंय नाही जायचं. अगदी तिने असं मला हाताला धरून खेचत बिचत त्या बसमध्ये कोंबलं होतं त्यावेळेला मला आठवतं. बर. मग मी याला म्हटलं की मला पॅराग्लायडिंग पॅरासेलिंग मोटर स्पोर्ट्स वॉटर स्पोर्ट्स सगळं करायचं, मला माहित नाही. ती मोटर बोट पण त्यावेळेला भरपूर तिला मच्छी, त्यांच्याकडे मच्छी खातात, मच्छी खूप आवडते, खूप खाल्ली. खाऊ दे काय खायची. मी डायहार्ड तेव्हा माहित फिश लवर नव्हतं आहे. की प्रेग्नंट आहे किंवा काय असं माहित हे मला नव्हतं. माहित नव्हतं की आय वॉज आम्हाला. प्रेग्नेंट. हे सगळं करतात तुम्ही? हे काही माहित नव्हतं. जस्ट 2nd मंथ होता ते माहित तेव्हा नव्हतं. मग ते जाणवायला लागलं तेव्हा मग आणि नाही त्यानंतर आम्ही ज्या वेळेला आलो त्यावेळेला मी म्हटलं मला काहीतरी वेगळं होतंय नेहमीपेक्षा. सो मग त्यावेळेला असं झालं की नाशिकला जायचंय. मग याला म्हटलं चल मी आलेच तर माझ्या जे नेहमीच्या फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याकडे जाऊया. मी त्यांना असं असं सांगितलं. ते म्हटलं जरा चेक करून ये. म्हटलं तू प्रेग्नेंट आहेस? तू कसं शिकते? हो तू प्रेग्नेंट आहेस? मी असं मी याला मी सांगितलं अरे असंच आहे. बोलतं असं खरंच आहे? त्यांना म्हणा पुन्हा एकदा चेक करा. मग ते कळल्यानंतर मग आम्ही आई बाबांना सगळ्यांना फोन केला की असं असं आहे. कमाल. मग काय 9 महिने रोज संगीत श्रवण केलंय अगदी. आणि पहिले 2 महिने ऍडव्हेंचर स्पोर्ट सोबत छान त्याचा मेल करून काहीतरी बनेल. मी 2 तसाच आहे, महिने तसा नाही आहे. म्हणता येणार, मी थ्रू आउट 9 महिने केलंय. कारण आम्ही बेंगलोरला गेलो होतो तेव्हा तो 5 महिन्यांचा होता. 5 का 6 महिन्यांचा. बाय फ्लाईट गेलो, बाय फ्लाईट आलो. तिथे आम्ही कार घेतली होती आणि आम्ही असे फिरत होतो. कूर्ग पर्यंत गेलो, म्हैसूर वगैरे सगळं करून आलो. तेव्हा तरी तो 6 महिन्याचा होता. पण तो अगदी 2.5 महिन्याचा असताना सुद्धा आम्ही त्याला बाय फ्लाईट नागपूरला आरामात होता तो. कमाल. तो निवांत होता. त्याला प्रचंड छान नटलेल्या विथ मेकअप असलेल्या मुली आवडतात. ते आहेत. एअरोस्पेस मध्ये तो त्यामुळे तो 2.5 महिन्याचा फ्रेश असतो ना असताना पुढे, त्याच्यावर उभा राहून तो असा मस्त एअरोस्पेस सगळ्यांना कडे बघत होता. ते एअरोस्पेस बघत होता तेव्हा तो चक्क 2.5 महिन्याचा. बाकीची मुलं हे कोणाचे जीन्स? जीन्स माझ्या सगळ्यांना धुवायला लागली. आज आपण भेटायला आलो आहोत छोटूशा अनिमेशला आणि आपण गप्पा मारतोय त्याच्या आई बाबांशी म्हणजेच अभिजित कोसंबी आणि प्रियांका कोसंबी यांच्याशी. अनिमेश सगळ्यांचाच लाडका आहे. आपण कुटुंबियांशी सुद्धा गप्पा मारूया आणि आपण सगळेच ओळखतो प्रसंजितला पण. काकूला काहीतरी विशेष सांगायचं होतं. अनिमेश बद्दल त्याचा 2 वर्षाचा आहे तो, पण त्याचा एवढा एक चांगला गुण मला सांगायचा आहे की जसं या 3 भावांमध्ये प्रेम आहे, अभिजित, प्रसेनजित आणि सत्यजित, तेच प्रेम या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा आलंय विहान आणि अनिमेशमध्ये. जेव्हा जेव्हा विहान येतो किंवा जेव्हा अनिमेश येतो, दोघं जेव्हा भेटतात तेव्हा दोघांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो भाऊ भेटल्याचा तो बघण्यासारखा असतो. म्हणजे आम्हाला खूप समाधान आहे की दोघं एकत्र आहेत आत्तापासून. अरे वा. विहान दादा, अनिमेश लाडका भाऊ आहे का? हो ना, आवडतो ना तुला खूप? प्रसंजित काका, कसं नातं आहे अनिमेशशी? तुम्ही पण गाणी ऐकता का?
गाणी अभिजित ऐकवतो, पण मला नक्की वाटतं की तो गायक होणारच. बर. कारण त्याच्या आत्तापासून मी जे काय बघतोय तो गुणगुणतो, तानपुरा स्वतः ऑन करून गात बसतो. जे ऍक्च्युली माझा मुलगा अजून करत नाहीये, तो जास्त तबल्याकडे आहे. बर. पण हा नक्की गायक होईल असं मला वाटतं. त्यामुळे मला वाटतं की त्यानं खूप शिक्षण घ्यावं आणि त्याचबरोबर कुठल्या ना कुठल्या तरी एका कलेमध्ये पारंगत व्हावं. आणि आम्ही सगळे आर्टिस्ट आहोत, तर आर्टिस्ट झाला तर खूप छान वाटेल मला. अरे आवडली कल्पना. आजी, दोन्ही आजांशी आता आपण गप्पा मारूया. काय काय वाटलं पहिल्यांदा जेव्हा सुनेनी सांगितलं ऍडव्हेंचर स्पोर्ट करून आले आणि प्रेग्नंट आहे? धक्काच बसला हो. कारण एक तर ही प्रेग्नंट आणि त्यामध्ये हे एवढं सगळं केलंय. मग तिनं सांगितलं की डॉक्टरनी सांगितलंय अगदी व्यवस्थित आहे. हे ऐकल्यानंतर मग बरं वाटलं. ओके. आई, काय सांगाल अनिमेश बद्दल? आणि हा, अनिमेश मध्ये बऱ्याच वेळेला ती जेव्हा व्हॉट्सअपवरती त्याचे फोटो सेंड करते तर मी म्हणते बाई काही नाही, हा तुझ्यावरच पडलेला आहे. बर. तू जसं माझं ऐकत नव्हती तसं तोही ऐकणार नाही आणि जे आवडेल ते त्याला करू दे. एवढंच आमचं म्हणणं आहे. त्यामुळे तिला आनंद पण होत असेल आतनं की बघ, मी तेव्हा सांगायचं ना, आता कळत असेल तिला काय होतंय. व्हेरी गुड. पहिल्यांदा अनिमेशला हातात घेतलं तेव्हा कसं वाटलं होतं आजी? खूप छान वाटलं होतं. तुम्हाला मुलगा हवा होता की मुलगी? मुलगी हवी होती मला खरं तर, कारण मला स्वतःला 3 मुलगी आहेत. त्यामुळं मुलीला जे काही मुलीचे हट्ट असतात किंवा मुलीला नटवणं, सजवणं, हे जी काही माझी जी नैसर्गिक भावना होती ती झालीच नाही ना पुरी. बरोबर. आणि त्यामुळे मला मुलगी खूप आवडते आणि मुलगी हवी होती. पण झाला मुलगा, पण तोही छान आहे, गुटगुटीत आहे आणि खूप छान, मस्त. अरे वा. आई, आजी, काय वाटलं होतं पहिल्यांदा अनिमेशला हातात? हो, मला अनिमेशला हातात घेतल्यावर खूप आनंद झाला, कारण मला मुलगाच हवा होता. मला 3 मुली असल्यामुळे मला हवा होता श्रीकृष्ण आणि माझ्या दोघीही मुलींनी माझी ती इच्छा पूर्ण केली. अरे वा. मोठा माझा आयुष नातू आणि 2 नंबरचा अनिमेश. मला खूप खूप आनंद झाला त्याला बघितल्यानंतर. अरे वा. आपलं एक गाणं झालं, आता एक मोठ्या काकांचं हे गाणं व्हायलाच पाहिजे. म्हणजे काय? संगतीनं तुझ्या बिनेरे मला जीव कसा झाला या ना दुखोळा, तुझ्या माझ्या इश्काचा डाव हा रंगूया ये साजना. हे करूया रे फुलटू धिंगाणा, दिवानी तुम्ही भी दिवाना, डोक्यामध्ये वाजती या घंटी टंटना. करूया रे फुलटू धिंगाणा, दिवानी मी तू भी दिवाना, जळतोय जळू देत सारा जमाना. क्या बात है. वा 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 वा. आज आपण आहोत छोटूशा अनिमेशच्या घरी आणि आपण आता त्याच्या कुटुंबियांशी काही खास गप्पा मारणार आहोत. नवरा बायकोचे आई बाबा झाले की अर्थातच त्यांच्यावर जबाबदाऱ्या वाढतात आणि इथले जवळपास सगळेच मावश्या वगळल्यास अनुभवी आहेत. तर काय सांगाल अनिमेशच्या आई बाबांना, अभिजित आणि प्रियंकाला, त्यांच्या संगोपनाच्या पद्धतींविषयी किंवा त्यांनी अनिमेशची अधिक चांगली काळजी कशी घ्यावी याबद्दल तुम्हाला त्यांची कान उघडणी करायची असल्यास, सूचना करायच्या असल्यास त्या तुम्ही करू शकता. कौतुक अर्थातच करू शकता, पण तुमच्या मनातलं जे काही आजपर्यंत बोलून दाखवलं नाहीये असं जाणून घ्यायचं आहे आम्हाला आणि त्यांनी प्रतिक्रिया द्यायच्यात. आणि ह्या तुमच्या प्रतिक्रिया आहेत, अशा काही स्माइलीज आहेत. आपण आजकाल मेसेजेसवरती ह्या खूप वापरतो, तर त्यांच्या मनातलं त्यांनी बोलून दाखवल्यावर तुम्ही ह्या अशा प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. घ्या तुमच्या प्रतिक्रिया. कोण सांगतंय आधी? मावशी. डॉक्टर म्हणून सांगण्यासारखं एवढंच आहे की तिने त्याच्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घ्यावी, खाणं पिणं त्याचं व्यवस्थित सांभाळावं आणि त्याच्या प्रतिकार क्षमतेत, म्हणजे त्यांच्या शूटिंगमुळे, त्यांच्या सतत फिरण्यामुळे त्याची प्रतिकार क्षमता थोडीशी डाऊन होत असते. त्याकडे थोडंसं काळजीपूर्वक, बाकी सगळी काळजी ती छान घेते, पण या बाबतीत तिने खास करून तिकडे लक्ष दिलं पाहिजे. फिरू नये त्याला घेऊन असं वाटतं. थोडे आता अजून वर्षभर ती फिरू शकेल, नंतर शाळा सुरू झाल्यानंतर तर तिला घरी थांबणंच आहे. त्यामुळे ठीक आहे, तेवढे एक्सक्यूज आपण करू शकतो तिला. ओके. पण तिने त्या सगळ्या गोष्टींबरोबर त्याच्या प्रतिकार क्षमतेची थोडीशी काळजी घ्यावी असं पर्सनली मला वाटतं. ओके. काय प्रतिक्रिया? म्हणजे राग आला. म्हणजे राग आलाय का? असं असे डोळे रागावलेले असतात. ते मला लगेच कळलं. तुमची सांगा मग प्रतिक्रिया. बरोबर आहे ना. बर, काय सांगाल काकू? तुमच्याकडे काही सजेशन्स आहेत का? काय करावं वेगळं अनिमेशच्या आईबाबांनी?
काही नाही, प्रिया कधी कामामध्ये वगैरे असेल तर तिने माझ्याकडे सोडावं त्याला. आणि खरंय म्हणजे खूप त्यांचं प्रेम आहे अनिमेशवर. आणि नॉर्मली नॉक झाल्यावर वगैरे दरवाजा उघडतात. आमच्याकडे दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला का आम्ही दरवाजा उघडतो. कारण तो ऑलमोस्ट दरवाजा बंद करून जातो बाहेरचा. बर, काय प्रतिक्रिया? मला ही प्रतिक्रिया द्यायला आवडेल. सगळ्यांच्या मनातलं आपण जाणून घेतलं आहे. अर्थातच तुमच्याही मनात एकमेकांविषयी काही अपेक्षा असतील, त्या तुम्ही पूर्ण करत असालच. पण या निमित्ताने स्पेशली अनिमेशच्या साक्षीने काय प्रॉमिस कराल एकमेकांना? इथून पुढे काय बदल करणार आहात? टाक, बोलून टाकचं. हात धरून प्रॉमिस करायचंय आमच्याकडे. आपण शिकवायचं का त्यांना? आम्ही नेहमी प्रॉमिस कसं करायला लावतो? शिकवायचं? झालं धरले. नाही, हात धरा. हा, त्यांच्या डोळ्यात बघून त्यांना म्हणा, प्रिय करा, प्रिय करा, फ्री करा, फ्री करा. मी तुला वचन देते की. प्रिय करा, मी तुला वचन देते की. हा. अनिमेशच्या संदर्भात ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या मी अगदी चांगल्या प्रकारे पार पाडेन. आणि तुझ्याही आयुष्यात तुला जे काही करिअर अजून काही घडवायचंय त्याच्यासाठी मी यशस्वीपणे तुला साथ देईन आणि कायम तुझ्यासोबत राहीन. अरे वा, क्या बात. सासूबाईंना विशेष आनंद झालाय. मी तुला चांगल्या प्रकारे नांदेतो. आता डोळ्यात डोळे घाला आणि म्हणा, स्वीट हार्ट. स्वीट मार्ट. स्वीट हार्ट. मी तुला वचन देतो की. स्वीट हार्ट, मी तुला वचन देतो की अनिमेशच्या बाबतीत जे काही तू ठरवशील, जे काही तू प्लॅनिंग करशील, त्याच्या शिक्षणाच्या बाबतीत असेल, करिअरच्या बाबतीत, किंवा त्याची एखादी आवड जोपासायची असेल, छंद जोपासायचा असेल, तर त्याच्यात मी तुझ्याबरोबर असेन. तुला त्याची मी सपोर्ट देईन आणि त्यासाठी आवश्यक ज्या गोष्टी मी करणं अपेक्षित आहे ते सगळ्या मी करेन. आणि बायको म्हणून सुद्धा तुझं सगळं मी सांभाळ म्हणजे तुझी काळजी करतच असतो, मी करतोच. इथून पुढे तुझी चांगली काळजी करेन. आणि आपण असेच अडीच फॅमिली इथे मुंबईत तरी आपण छान राहू. तर अनिमेशच्या आई बाबांनी एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता त्यांच्याबरोबर एक मस्त मजेदार खेळ खेळूया. तर खेळ असा आहे, इथे माझ्या हातात एक छोट्या बाळाची टोपी आहे आणि इथे एक छोटं बाळ आहे, म्हणजे बाळाचं चित्र आहे. तर अभिजित, तुझे डोळे बंद केले जातील आणि बाळाला टोपी चिकटवायची आहे. सोपा गेम आहे. फक्त ही टोपी डोळे बंद केल्यानंतर मी या टेबलवर कुठेतरी ठेवणार. सोपी. आणि 30 सेकंदाच्या आत ती टेबलवर कुठे ठेवली आहे हे शोधून ती उचलून ती योग्य ठिकाणी म्हणजे बाळाच्या डोक्यावरती चिकटवायची आहे. अर्थातच घरातले सगळे तुला मदत करू शकतात, राईट लेफ्ट वरती खालती जे काही तुम्हाला सांगायचंय ते. पण ह्या सगळ्याला तुमच्याकडे फक्त 30 सेकंद आहे. अरे वा, क्या बात आहे. जर 30 सेकंदाच्या आत तुम्ही ही टोपी बाळाच्या डोक्यावर चिकटवली तर तुम्ही जिंकणार आहात अनिमेशसाठी झी तर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण. क्या बात आहे. रेडी? आता हा बोर्ड आपण प्रियंकाला देऊया धरायला. आता डोळे बंद करूया त्यांचे आणि तुमची 30 सेकंदांची वेळ सुरू होते आता. एकाच हाताने. नाही, लेफ्ट 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 लेफ्ट. बोर्ड नाही हलवायचा. चीटिंग. स्टॉप. बरोबर आहे. जरा खाली चालली असती माझ्या मते. नाही, बरोबर आहे. बरोबर आहे. आणि अनिमेश वर घालतो म्हणून अशी घातल्या गेले. तुम्ही जिंकला आहात अनिमेशसाठी खास झी तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. ठीक. आज अनिमेशला आणि अभिजित, प्रियंका, कोसंबी यांना भेटून खरंच खूप मजा आली. आशा आहे तुम्हालाही हा भाग आवडला असेलच. अशाच अनेक इटुकल्या पिटुकल्यांचं पहिलं बालपण साजरं करण्यासाठी भेटणार आहोत पुढच्या भागात आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.